हाय हॅलो नमस्कार, मी सानिका. तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर आज तुम्हाला तर माहिती आहे की आपण नवीन गाडी घेतल्या आणि आमच्या गावात अशी प्रथा आहे की जेव्हा कोणी पण नवीन गाडी घेतं तर सगळ्या ग्रामदेवताला घेऊन जातात. तर आता आम्ही निघालोय आमच्या गावातील ग्रामदेवताला. तर चला मी तुम्हाला दाखवते आमच्या गावात कोणकोणते ग्रामदेवत आहे. तसं मी त्या दिवशी तुम्हाला मठाचं शूट दाखवलं, तसेच अजून पण खूप छान पुरातन मंदिर आमच्या गावात आहेत. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. पण नवीन काय खरेदी केली असेल, मग ती छोटी गाडी असो नाही तर मोठी गाडी असो, आमच्या घरात सगळेच सिद्धनाथाला येतात आणि त्याची पूजा मानाने आमच्या गुरुमामा करतात. गुरुमामाची पूजा करायची चालू आहे. तर चला तुम्हाला दाखवते. हे आहे सिद्धनाथाचं मंदिर. हे बघा, इथं त्यांना पोशाख वगैरे आज केला नाही, तर त्यांचा रविवारी पोशाख वगैरे अभिषेक हे पण करायचो. त्याच्यामुळं पोशाख काही केला नाही आणि आमच्या गावात खूप मानलं जातं या देवाला. तर हे बघा, अशा पद्धतीनं आमच्या गावात गुरुमामा म्हणजे कोणती पण गाडी असू द्या, पहिली गुरुमामाच्या हातानं पूजा केली जाते. हां, मी मोठी ती लहान आहे. हां, माझं लास्ट इयर आहे. तर हे बघा, असं चालू आहे त्यांची पूजा करायची. होय त्यांची पूजा करायची चालू आहे. आणि आमच्या गावात असं वैशिष्ट्य आहे. हे बघा, इकडं हे सिद्धनाथाचं मंदिर आहे. हे बघ इथं, आणि अगदी त्यालाच लागून हे हनुमानाचं मंदिर पण आहे. हे असं आमच्या गावाचं ग्रामदेवत आहे. आता सिद्धनाथाची पूजा करून आलो आणि आता आलो आहे आम्ही. आमच्या गावात अजून एक खूप प्रसिद्ध मंदिर आहे, ते म्हणजे श्री प्रभू रामचंद्राचं मंदिर. तर ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि तुम्हाला खरं सांगायचं तर म्हणजे माझे पप्पा होते की नाही, त्यांनी रोज न चुकता, म्हणजे त्यांनी आजारी असू द्या, त्यांना कितीही काम असू द्या, म्हणजे आमची गाडी होती, मग पप्पा गाडीवर जायचे आणि गाडीवरनं आले की आवर्जून पहिलं रामाला जाणार आणि मग नंतर बाकी सगळं. म्हणजे त्यांना रामाचा असा खूप लढा होता. आणि हे आहे आमच्या गावातलं श्री प्रभू रामचंद्रांचं मंदिर. आणि इथं रामनवमीचा उत्सव खूप आनंदात साजरा केला जातो. आणि आमच्या इथं ज्ञानेश्वरीचं पारायण पण बसवतात 7 दिवसाचं. हे बघा, एकदम पुरातन प्राचीन काळातलं मंदिर आहे. तर हे बघा, असं काय तर आहे. आणि ही ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती. आणि आमच्या गावात कावड पण आहे. आमची कावड नवसाची. आणि हे बघा, असं हे मंदिर.
चांगलं झालं ग माझ्या सोन्याचं असं चांगलं बागच बसेल बरं आता आजच्या तर असं असतं म्हाताऱ्या माणसाचं प्रेम. म्हणजे आम्हाला जास्त काय अनुभव होता नाही आला, कारण इकडं आजीच नाही आणि मम्मीच्या तिकडं गेल्यानंतर आम्हाला हे प्रेम भेटतं, कारण आमची आजी पण लई माया करते आमची. तर इकडे आम्ही पांडुरंगाला जाऊन आलो. आता आज आहे म्हणजे उद्या आहे नागपंचमी, पण आमच्यात आज नागोबाला पूजेला येतात सगळे. तर तुम्हाला दाखवते, आमची नागोबाची मूर्ती आहेत पण त्याचं मंदिर नाही आहे बघ. आता एक नागोबाची पूजा करते. तर काही घरून मी आज विटाला आला आणि विटाला आला म्हणजे मी आता विटालाच राहायला असते. तर मग ती पूजा वगैरे सगळी केली आणि बाकीच्या आता सगळ्या ह्याच्यात घाईमध्ये मी ब्लॉग शूट करते विसरली. तर आता आम्ही आलो आहे ड्रायफ्रूट्स घ्यायला. तर तुम्हाला दाखवते इथे किती, इथं ना खूप म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स भेटतात. म्हणजे बदामाचे खूप प्रकार आहेत, काजूचे खूप प्रकार आहेत, त्यांना अंजीर, बाकी सगळं पिस्ता वगैरे सगळं. तर चला तुम्ही पण चला माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवते ड्रायफ्रूट. वॉलनटचे ते 2 टाईप वॉलनटचे, नंतर इकडे नट्स पण आहेत आणि इकडे पण आहेत ते मसाला काजू, सगळे मस्त ड्रायफ्रूट. आणि इकडं ना सगळं इकडे पिस्ताचे पण मिळतात आणि हे बरं का बदाम हे वालं दाखवलं. तुम्ही पण खात जावं ड्रायफ्रूट्स. तर आली मी रूमवर आणि हा आहे आमच्या बाल्कनीतला व्ह्यू. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे ब्लॉग आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या ब्लॉगला कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय.